हो नाही आपण त्या मीटिंगचं करूया फायनल. ओके या बाय. May I come in, sir? Yes, please come in. Good morning, sir. Good morning. सर ही लेडीज स्पेशल टूरची फाईल आहे. तुम्ही मागितली होती. टूरची सगळी व्यवस्था झाली? हो सर. गुड. सर कॉफी. या. मिस दाभोळकरांसाठी आणा कॉफी. नाही सर नको, थँक्यू सो मच. ठीक आहे. मिस दाभोळकर बाहेर तुम्हाला काही अर्जंट काम आहे? अर्जंट असं नाही. मग मी तुमच्याशी बोलू शकतो? हो सर. तुम्ही उभ्या का? बसा ना. मिस दाभोळकर मी काही दिवसांसाठी बाहेर चाललोय म्हणून या सगळ्या डिटेल्स मागवल्या. पण तरी सुद्धा तुम्हाला काही अडचण असेल तुम्ही मला कधीही फोन करू शकता. ओके सर. एक विचारायचं होतं, विचारू? हो सर. मिस्टर दाभोळकर हे तुमचे वडील आहेत हे जेव्हा मला अवनी सांगितलं तेव्हा मलाही आश्चर्याचा धक्का बसला. मिस्टर दाभोळकरांची मुलगी आपल्या कंपनीत काम करते यावर माझा विश्वासच बसेना. मग मी विचार केला, तुमची काम करण्याची पद्धत, तुमची हुशारी, तुमची मेहनत, तुमच्या प्रत्येक गोष्टी पाठीमागचा विचार, आणि लक्षात आलं की करेक्ट आहे. तुम्ही मिस्टर दाभोळकरांची मुलगी आहात आणि म्हणूनच या सगळ्या गोष्टी तुमच्यामध्ये आहेत. सर मी इथे मिस्टर दाभोळकरांची मुलगी म्हणून नाही तर देव टूर्सची एम्प्लॉई म्हणूनच काम करते. आणि जसं मी पप्पांना ऑब्झर्व करत आले तसंच इथे सुद्धा येऊन मी बऱ्याच गोष्टी शिकले. आऊंकडून, तुमच्याकडून, रादर इथल्या प्रत्येकाकडून. तुमच्या या कॉम्प्लिमेंटसाठी थँक्यू. पण मिस दाभोळकर, सॉरी मी कधी कोणाच्या खासगी आयुष्यात डोकावत नाही, तरी सुद्धा मला असं वाटतं की तुमच्यातला आणि मिस्टर दाभोळकरांमधला हा वाद आता संपवावा. काही झालं तरी सुद्धा ते तुमचे वडील आहे. माझ्यात आणि आऊ मध्ये सुद्धा वाद होतात पण ते लगेच मिटतात. नाही मला माहिती आहे तुमच्यात आणि तुमच्या वडिलांमधल्या वादाचं कारण वेगळं आहे पण ते आता नाही आहे ना. आय मीन तो मुलगा आता तुमच्या आयुष्यात नाहीये. मग तुम्हाला आणि तुमच्या वडिलांना आता बोलायला काय हरकत आहे? हवं असल्यास मी बोलू का मिस्टर दाभोळकरांशी? नाही नको सर. नाही मी हे कंपनीचा बॉस म्हणून सांगत नाहीये तर तुमचा एक मित्र म्हणून सांगतोय. तुम्ही मला मित्र समजता ना? नाही मी तुमच्या घरी आलो होतो तेव्हा तुम्ही मला मित्र असं म्हटलं होतं. नाही म्हणजे खरंच समजता की? नाही सर. नाही म्हणजे हो हो तुम्ही मित्रच आहात. मग तुम्ही तुमच्या मित्राला काहीच सांगितलं नाही? सगळं काही एकट्याने सहन करत राहिला? मी तुमच्यावर रागवलंय असं समजू नका. मला इतकंच म्हणायचं की तुम्ही तुमच्या पूर्वायुष्याबद्दल काहीही न सांगण्याची बरीचशी कारणं असू शकतात. नाही मी ती विचारणार पण नाही. पण इतकंच सांगेन की यापुढे तुम्हाला कुठल्याही गोष्टीची कशाही प्रकारची मदत लागली तर तुमचा हा मित्र तुमच्यासाठी सदैव हजर असेल. हो सर मला खात्री. थँक्यू. मैत्रीमध्ये थँक्यू म्हणायची गरज नाही. सॉरी. सॉरी? तुमची बरीच कामं असेल ना बाहेर? या तुम्ही. येते मी.